नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय चिकन लॉलीपॉप। हे चिकन लॉलीपॉप अनेक जणांचं फेवरेट स्टार्टर असतंच, पण आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत। चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन लॉलीपॉप चिकन शॉपमधूनच रेडी करून आणलेले आहेत। तुम्ही घरी आणून सुद्धा हे करू शकता, पण चिकन शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला हे करून मिळतील। तर इथे मी अर्धा किलो घेतलेले आहेत लॉलीपॉप, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये काढते। त्यामध्ये आता इथे वरतून घालायचं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, जेणेकरून छान रंग येईल। आलं लसणाची पेस्ट घालायची चमचाभर, मीठ घालायचं आणि डार्क सोया सॉस घातलेला आहे मी 1 मोठा चमचा। काळी मिरी पावडर घालायची आहे आणि विनेगर घालायचं आहे चमचाभर। आता हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडी रेग्युलर लाल मिरची पावडर घातला तरी सुद्धा चालेल। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा काय सुंदर दिसतोय ना। आता ह्याच्यामध्ये आहे ना हवं तर तुम्ही थोडा फूड कलर सुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून ह्याला खूप सुंदर रंग येईल। आता इथे मी 1 अंड घेतलंय फोडून, अंड्याचा पूर्ण सगळा भाग घेतलेला आहे। काही जण येल्लो पार्ट जो आहे तो स्किप करतात, फक्त व्हाईटच घालतात, तर मी इथे पूर्ण अंड वापरले। ह्याच्यामध्ये 1 वाटी मैदा घातलेला आहे मी आणि 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेला आहे। तर याचं सगळं व्यवस्थित प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच, तुम्ही नक्की चेक करा। तर आता ना हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला, एकदम छान एकजीव होईपर्यंत हे मिक्स करायचं। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे ना चिकन व्यवस्थित लावून झालेलं आहे। आता हे आपण ना मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। फ्रीजमध्ये मी 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलं होतं। त्यानंतर तेल गरम करत ठेवायचं। तेल गरम करून झालं की त्याच्यामध्ये ना हे असे लॉलीपॉप सोडायचे आहेत। बघा सुरुवातीला ना तेल चांगलं गरम करून झाल्यावरती एक एक करून लॉलीपॉप सोडायचं आणि चांगला सेट झाला ना लॉलीपॉप ह्याच्यामध्ये की मस्त हे तळून घ्यायचे। स्लो टू मीडियम हीटवरतीच तळायचं, म्हणजे चिकन आपलं जे आहे ना ते आतपर्यंत छान फ्राय होईल, कच्चं राहणार नाही। तर एक 10 मिनिटं लागतात हे प्रोसेस व्हायला। छान लो हीटवरतीच आपल्याला हे चिकन लॉलीपॉप फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा दिसतात ना एकदम जबरदस्त। तर हे चिकन लॉलीपॉप तुम्ही सुद्धा घरच्या घरी नक्की बनवून पहा, एकदम सोपं आहे आणि झटपट होणारं स्टार्टर आहे। तर आता बघा काय सुंदर रंग आलेला आहे ना। हा मस्त असे लॉलीपॉप जे आहेत ते आता इथे बनवून तयार झालेत। मी अशाच प्रकारे सगळे लॉलीपॉप्स जे आहे ते मस्त तळून घेणार आहे। रंग बघताय ना काय सुरेख आलेला आहे। तर मस्त असे चमचमीत लॉलीपॉप ना तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता ह्या अशा सोप्या रेसिपीच्या मार्फत। तर आता इथे माझे लॉलीपॉप्स जे आहेत ते मस्त तळून झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचं सुद्धा हे फेवरेट स्टार्टर असेल ना तर मस्त घरच्या घरीच तुम्ही हे बनवून खाऊ शकता। तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।